नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आहे गुरुवार, त्यामुळे आम्ही आलो आहे श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये. आणि आज विशेष काही असं नाही आहे, पण गुरुवार आहे म्हणून म्हटलं की चला आपण मंदिरात जाऊन येऊया. आमच्या गावाच्या अगदी जवळपास हे मंदिर आहे आणि शांत वातावरण इतकं मस्त वाटत होतं. इथं सकाळ सकाळी शांत होतं सगळं, गर्दी नव्हती. इतर वेळेला जेव्हा येतो तेव्हा गर्दी असते खूप वेळेला, त्यामुळे आज जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे छान वाटलं. दर्शनसुद्धा छान झालं स्वामी समर्थांचं. आणि इथे बघा ही काय करते. काय करतेस ध्रुविका? काय हात लावू नको, भाजल. काय हां, टिक्की लावलीस का? आणि हे बघा, पूजासुद्धा इतकी छान केली होती ना, मस्त वाटत होतं. आणि मूर्तीसुद्धा एवढी मस्त वाटत होती याची स्वामींची, की अगदी मन प्रसन्न झालं बघून. आणि ही बघा स्वामी समर्थांची पूजा आणि मूर्ती, प्रसन्न वाटत होतं इथं आल्यानंतर. छान वाटलं आम्हाला इथं आल्यानंतर. आणि आता इथे आम्ही आलो आहे आमच्या ग्रामदैवत मंदिरात, विठ्ठल गुरुदेव मंदिरात. कारण जाता जाता रस्त्यावरतीच आहे. रस्त्यावरतीच असताना दर्शन न घेता जाणं म्हणजे बरोबर नाही, म्हणून आम्ही इथे थांबून 5 मिनटं वेळ काढून का होईना आम्ही या मंदिरात आलो. तसं तर दर रविवारी येतोच, पण आज गुरुवार होता आणि इथे सुद्धा गर्दी नव्हती अजिबातच, त्यामुळे इथं सुद्धा दर्शन अगदी व्यवस्थित झालं. इतर वेळेलाही होतंच, खूप जास्त गर्दी असते असं नाही, रविवारी गर्दी असते, पण तरीही दर्शन होतं. आणि छान वाटलं इथं पण आल्यानंतर. असं प्रसन्न वाटतं देवाला आपण जाऊन आल्यानंतर. आणि सकाळी सकाळी बघा किती जास्त ऊन, सकाळी 10चं ऊन आहे हे, किती जास्त आहे, खूप ऊन असतं इकडे. तर असा हा होता ब्लॉग.